हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप स्पेशल होणार आहे। माझ्या आत्तापर्यंतच्या व्हिडिओपैकी मला असं वाटते की हा व्हिडिओ सगळ्यात स्पेशल असावा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करणार आहे भारत दर्शन। तर एकाच व्हिडिओमध्ये भारत दर्शन होणार आहे। तुम्ही म्हणाल एकाच व्हिडिओमध्ये एकाच दिवसात ही आपल्याला पूर्ण भारत दर्शन कसं करवणार, तर मी जास्त सांगत नाही काही, तुम्ही स्वतःच पहा तुम्ही एका व्हिडिओमध्ये भारत दर्शन कसं कराल ते। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। याच्यापासून आपण हुतात्मा स्मारक तयार केलेले आहे। व्हिडिओ काढ। आता हे फाईलचं कवर आहे पूर्ण हे। आता ही फाईलच्या कवरला स्ट्रीप देऊन उभार घेतलेला हा वर महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि ह्या बाजूला एक पिल्लर दिसतो, हे गंधाच्या बाटलीत झाकण आहे। हेच का वापरलं आपण तिथं, कारण गंध आपल्या संस्कृतीमध्ये सौभाग्याचं प्रतीक आहे आणि जे देशासाठी हुतात्मे झाले हे कोणाचे तरी घरचं सौभाग्य होते, प्रत्येकाला त्याची जाणीव पाहिजे म्हणून आपण तिथे गंधाच्या बाटली, कारण प्रत्येक वेस्टमध्ये सुद्धा वेगळी संकल्पना वापरली असते। आधी मूलबंध कुठे आहे सारनाथची, ही जिथं गौतम बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत। आता हे सगळ्या लग्नपत्रिका आहेत या। ही हेअर ऑइलची कॅप आहे, ती ब्राह्मी आवळा हेअर ऑइललाच येते ती फक्त। वर पेनावरची ना, हा हे वरचं पेनाचं टोक आहे, हे इंजेक्शनचे निडल्स आहेत या दोन, खाली फ्रॉकचं शो बटन आहे, हे आय ट्यूबला जो ड्रॉप येतो त्या ड्रॉपचं निप्पल आहे, आणि बाकी सगळे लग्नपत्रिका आणि ग्रीटिंग कार्ड्स आहेत। या टूथपिकच्या काड्या आहेत या, हे बोमरले डिझाईन्स आहेत या, हे केदारनाथचं मंदिर आहे। आता हे सुद्धा लाईट पाहिजे होती का? लाईटचं काय प्रॉब्लेम होता। आता हे मिक्सरचं झाकण आहे वरचं आहे, हे पोतीचे मणी आहेत, हे ब्रासलेटमध्ये जे मणी येतात ते मणी येते, हे सगळे नोटबुकचं फोम शीट आहे, ह्या लग्नपत्रिकाच्या पट्ट्या आहेत, हे लग्नपत्रिकेवर जे डिझाईन येत्या ते डिझाईन, हे साडीच्या लेस आहेत या, बाकी हे लेडीचे ऑर्नामेंट्स वगैरे आहेत, मग हे कानातले नाकातले वगैरे असे ऑर्नामेंट्स आहेत। पण बनवताना त्याला तेच आकार दिलाय ना। हो, मग तीच तर खासियत आहे ती। बरोबर ते हे बनवतो कोण मग? हे मग स्वतःच आहे सगळे, हा स्वतः बनवलेलं आहे, कारण हे कोणीच करू शकत नाही आणि कोणी बनवून पण देणार नाही, कारण मला एवढ्या डिमांड आलेल्या आहे याच्या। आता पुलन दरवाजा फतेपूर सिक्रीचा, हे फ्रॉकचे हुक येते हे जे दिसतात, हे पेनाचे टोक येते, हे जेल रिफिल्स आहेत या, जेल रिफिल, हे पोतीचे मणी येते, हे जेली चॉकलेट येत्या, हे काचेच्या गोट्या, या टूथपिकच्या काड्या येत्या, या थैलीच्या जाळ्या येत्या, हे फ्रॉकचे शो बटन येते, हे पेन्सिलचे लीड्स वगैरे तुमच्याला ते बरोबर करेक्ट जुळलं ना ते, जसंच्या तसं तीच तर खासियत आहे मग ती। हे राजूरचं मंदिर आहे, आता हे सुद्धा सगळ्या लग्नपत्रिका आहेत या, त्याचं कळस केलेलं आहे, पोतीचे मणी आहेत, हे स्केच पेनचे झाकणं आहे, ते स्केच पेनला राहतात ना ते कॅप आहेत, हे लेडीजचे आहेत, ते कानातले वगैरे, आतमध्ये गणपतीची मूर्ती सुद्धा याच्यात। असं याच्यात जर पाहिली तर एक्झॅक्ट राजूरचा गणपती, राजूरचा तुम्ही पाहिला असेल, दिसतंय बेटा? नाही दिसत। ही बॅटरी धरतो हातात आणि बरोबर ह्या दरवाजातून पाहायचं या तेरचे गोव्याचं। आता हे सगळे हे दिसतात, हे लग्नपत्रिका आहे, त्याच्यानंतर रिफिल्स आहेत, छोटे छोटे रिफिल्स, हे कॅसेटचे व्हील्स आहेत, जुन्या कॅसेटचे व्हील्स आहेत। हा, मग आता ते डोकं लावलं म्हणूनच इथपर्यंत आलो ना परत। हो, याच्यात काहीच फरक नाही आहे, आता याच्यात मी 70 कलाकृती येते, 70 मधली मी स्वतः एकही पाहिलेली नाही, हे फक्त फोटो पाहून केलेले आहे। हो, एक सुद्धा पाहिलेली नाही मी। आता हे सगळे रिफिल्स आहेत या, हे रिफिल आहेत, हे सगळे ऑफिस मधल्या सगळ्या रिफिल जमा करून आणले आहेत, हे कॅसेटची व्हील्स आहेत, हे कानातले आहेत, हे काही टिकल्या वगैरे अशा, हे पोतीचे मणी आहेत, ते तोरणाला वगैरे वापरतो आपण ते। ही एक सोरटी सोमनाथ जवळ एक बाणस्तंभ म्हणून आहे, तर त्याच्यावर लिहिलेलं आहे का असमुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग, म्हणजे ह्या पृथ्वीवर भारताच्या नकाशापासून तर खाली दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचे एकही खंडने पूर्ण पाणी, असं त्याचा अर्थ होतो। हे जवळपास 600 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे सोरटी सोमनाथला, आजही स्तंभ आहे तिथं। आता हे सगळे हे मुलींचे नेकलेसचे वगैरे ते
हे लेस आहेत या साडीच्या, ह्या पण लेस आहेत या, हे टिकले आहेत काही, हे कानातले आयडिया वगैरे. कशी मिळाली पण होय? पाहून छंद जोपासला. छंद जोपासल्यावर काय ही घडी ही किती डोकं लावून लागले ना पण त्याला. हो, ही घडी ही मसाले डब्यात झाकण आहे प्लास्टिकचं. हा हा LED बल्ब आहे. हा ही गंधाची बाटली ही नेल पॉलिशची बाटली हे कुंकवाचा करंडा आहे, हा बांगडी ही वरची. आणि याच्यावर जर आपण ही जी सुई आहे ही जिथं सावली पडल तेवढा आजही आपण टाइम कॅल्क्युलेट करू शकतो हिच्यावर सुद्धा. हिच्या संकल्पना अशी आहे की घोडा लावलेला आहे आपण पुढे. हा घोडाच का लावला? कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये घोडा हा शेवटचा नर मानलेला आहे अर्जुनानंतर. आणि जर खरंच माणसांना नरासारखं काम करायचं असेल तर काय करायला पाहिजे की ही जी आम्ही मोहमायामध्ये फसलेलो आहे म्हणून पाठीमागे एक स्त्री लावलेली आहे मी. ह्या मोहमायाकडे किंवा संसाराकडे पाठ फिरवली तरच तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ही पाठीमागे. जर आम्ही संसारात गुंतून पडलो तर काही आमच्याकडून अपेक्षा नाही किंवा काही करू शकत नाही आपण. म्हणून आपण ही घोड्याचं प्रत्येक ठेवलेलं आहे. ही वेडा तर दौडले वीर मराठे सात अशी एक कविता आहे नेताजी प्रतापराव गुजरची. तर प्रतापराव गुजर ज्यावेळेस 7 म्हणजे 20,000च्या फौजेवर बेलोल खानच्या फौजेवर चालून गेले आणि शहीद झाले त्यांचं नेसरी खिंडीमध्ये स्मारक आहे. असंच आहे सेम टू सेम बिलकुल. त्याच्यात आपण नेताजी पालकरचा घोडा सुद्धा ठेवलेला आहे आतमध्ये. ते गळ्यात वगैरे वापरतात ना त्याच्यातला घोडा आहे तो. ही छत्रपतीची एक लढाई आहे उंबरखिंडीची लढाई म्हणून. जगामध्ये ज्या 100 सर्वश्रेष्ठ लढाई आहेत त्याच्यातली एक लढाई ही. आणि याच्यात आता वापरलेलं आपण हे लाईटचं आहे वायर, हे लाईटचं वायर आहे ही काडी ही. त्याच्यानंतर हे आपलं ते जारला झाकण येतं ना त्याची ढाल बनवलेली आहे. आणि हे तलवारी कागदाच्या आहेत. ह्या लढाईचं वैशिष्ट्य असं होतं की छत्रपती कोणत्याच बाबतीत वर चढ नव्हते. म्हणजे करतलब खान आणि रायबागान यांची 20,000ची सेना होती आणि छत्रपतीची 3,000ची सेना होती. छत्रपतीजवळ फक्त धनुष्यबाण हे भाला आणि ढाल तलवार एवढंच होतं. आणि त्यांच्याजवळ तोफा हत्ती घोडे सगळं होतं. एवढं असूनही 3,000 मधल्या एका साध्या मावळ्याला जखम नाही. आणि 20,000 पूर्ण शरणागती म्हणजे फक्त चालत गेले. धान्य कपडे लत्ते सोनं चांदी सगळं सोडून द्यावं लागलं त्यांना. त्याच्यामुळे अशी एक लढाई ही जगामध्ये की हे सगळं विरुद्ध असतानाही छत्रपती जिंकलेले. उगाच शिव छत्रपतीचं नाव घेतलेलं होतं. आणि त्यांचा इतिहास जर पाहिला ना तर खरंच म्हणजे आपण भाग्यवान आहेत की आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. ही विश्वशांती स्तूप आहे. हा LED बल्ब आहे. आपलं वरचं कॅप त्याच्यानंतर कानातलं वगैरे हे हत्ती वगैरे हे पोतीचे मणी ऑइल पेंट दिलं तुम्ही? ऑइल पेंट दिलेलं आहे, काही कलर केलेले आहेत, असे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. जसं येईल तसं. हे खराब झालं. हे अयोध्येचं राम मंदिर आहे आता जे झालेलं आहे हे याचा इतिहास असा आहे की आता हे जे बनवलेलं आहे ना सगळे ग्रीटिंग कार्ड्स आहे ते. व्हाईट कलरचा जो कागद आहे हा सगळं ग्रीटिंग कार्डचा आहे. ह्याच्यात चमकी पट्ट्या दिसतात ह्या फुलाच्या हारातल्या पट्ट्या आहेत. ही जी एक पिल्लर आहे याच्यामध्ये 9 पार्ट आहेत. हे खालचा चौकोन षटकोन परत षटकोन हा षटकोन. तर एक पार्ट करताना किमान 50 वेळेस हँडल होतं. आणि याच्यात 72 वरती आणि 72 खाली 144 पिल्लर्स आहेत. नुसतं याची पिल्लर जरी केलं तर 1.5 लाख वेळेस हे हाताळणं झालं आहे. याची हिस्ट्री अशी की हे मी पाहिलं होतं 90ला आणि 92ला बाबरी मस्जिद पडली. आणि माझं त्यावेळेस आता एक बनवायला मला 6-6 महिने लागतात. बरोबर. तर त्यावेळेस माझा शेवटचा टप्पा चालू होता. आणि मग मी 4 दिवस ऑफिसला कर्फ्यू होता 6 दिवस. त्यात 2 दिवस कळलं नाही. पण मग मी शेवटचं काम याच्यावर राम मंदिराचं 3 दिवस नॉनस्टॉप काम केलं. म्हणजे 72 तास मी एकाच रूममध्ये होतो. 1 सेकंद सुद्धा झोपलो नव्हतं. हे मला अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा मागितलं होतं. त्यावेळेस 96ला जालन्याला आले. पण मी म्हटलं मी कोणाला देत नाही विकतही नाही मी. फक्त माझा छंद आणि मला ज्या देशामध्ये राहतो त्या देशाची संस्कृती त्या देशाचा इतिहास प्रत्येक नागरिकाला माहीत व्हायला पाहिजे. बरोबर. कारण त्यांना इतिहास माहीत झाला तर फ्युचर आहे आपल्याला. म्हणून मग मी म्हटलं की मी देत नाही. तर अटल बिहारी वाजपेयी सुद्धा म्हटलं की मला काही हे नाही म्हणे फार चांगली गोष्ट आहे म्हणे.
दिवसा पाहिजे नव्हती पाहायला. हे सांचीचा स्तूप आहे हा. हा आता हा सुद्धा मुलांचा खेळण्यातला बॉल आहे हा. हा आणि हे प्लास्टिकचे हे जे विटासारखं दिसतं हा. एक एक कागद चिटकवलेला आहे त्याला हा ते बॉलला बघा चिटकवलं. बॉलला विटासारखं दिसतं ते एकदम. हे स्केच पेनचे येते मार्कर स्केच पेनचे हे पोतीचे मणी वगैरे त्याचे केलेले आहे. ताजमहल आता हा LED बल्ब आहे हा वरचा. हे पोतीचे मणी येते PVC पाईप येते. असं वरून चमकावर हां असं दिसतंय. हां असं येते व्हिडिओ. हे सगळे मग लेडीजचे ऑर्नामेंट्स येते कानातले वगैरे टिकल्या वगैरे या साडीच्या टिकल्या येते. जगन्नाथपुरी काय ही विरुळची लेणी ही का? हा कैलास मंदिर. हा आता हे सुद्धा सगळ्या लग्नपत्रिका आहेत. हे सगळ्या लग्नपत्रिका आहेत. त्याच्यानंतर हे मंगळसूत्र आहे हे चेनचे डिझाईन्स आहेत. त्या वर आपण इथून जायला रस्ता सुद्धा केलेला आहे वरती इथून. हे मुलांच्या खेळण्यातले प्राणी आहेत. हे वर आपण कमळ कोरलेलं आहे याच्यावर वर सिंह ठेवलेला आहे. कमळच का कोरला आपण? कारण कमळ हे आपलं राष्ट्रीय फुल आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र मानलेलं आहे ते. त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ते निघतं चिखलामधून परंतु त्याच्या अंगावर एकच चिखलाचं कण नसतं एवढं ते पवित्र असतं. तसं आज आम्ही भारतीय सगळे व्यवहाराच्या चिखलामध्ये पण किमान देशाचा विचार करताना तरी मन पवित्र करायला पाहिजे. जसं फुलाला जमू शकतं तर आपण का न विचार करायला पाहिजे. बरोबर. सगळ्याच ठिकाणी व्यवहार पाहून जमत नाही. नाही सगळ्याच ठिकाणी पण जिथं राष्ट्राचा विचार येईल तिथं तरी तुमचं मन पवित्र करा आणि योग्य करा तरच आपल्या देशाला काही भविष्य आहे. बरोबर. आणि जर असा 140 भारतीयांनी जर विचार केला तर जसं जंगलाचा राजा सिंह तसं आम्ही सुद्धा जगाचे राजे होऊ शकतो. बरोबर. फक्त प्रत्येक भारतीयाच्या मनात हा विचार यायला पाहिजे. प्रत्येकाने हो राष्ट्रासाठी जगायलाच आता हे असं पाहिल्यानंतर लेकरांना पण समजते ना त्यात. हे बेलूरचा मठ आहे हा. आता हे आपण दिवाळीला जे लाइटिंग आणतो त्या लाइटिंग येते कुठं आहे माहिती? या बेलूरचा बेलूरचा कलकत्त्याला आहे. विवेकानंदांचे जे गुरु होते रामकृष्ण परमहंस त्यांचा मठ आहे हा. LED बल्ब आहे हा. हे लाईटचं होल्डर आहे. हे बांगडे या बांगड्या या बांगड्या आहेत. या तोरणाला जे वापरतो आपण दरवाजाला ते तोरणाचे मणी आहेत. हे साडीतले लेस आहेत. हे पोतीचे मणी आहेत. हे सगळं वापरलेलं आहे. समोरची गॅलरी वगैरे खूप छान. हे शिवमंदिर आहे खजुराहोचं. आता हे सुद्धा सगळ्या लग्नपत्रिका आहेत. त्याला कलर केलेले आहे. मंगळसूत्र डिझाईन्स आहेत. फोटो आहेत बारीक. हो हे चेन डिझाईन आहेत. ते मूर्ती आहेत. आता हे जे याचं वैशिष्ट्य हे की मी हे जे फोटोग्राफ लावलेले आहेत 84 फोटोमध्ये संपूर्ण रामायण दाखवलेलं आहे याच्यात. राम जन्म पहिला राम जन्माचा फोटो आहे सुरुवातीला आणि शेवटचा राज्याभिषेक आहे. रामायणातले सगळे प्रसंग याच्यात आहेत 84 फोटोमध्ये. आणि बारीक फोटो कशातले हे सगळे हे माझं मॉन्युमेंट्स आहे 86चं 88चं. 88ला मला म्हणजे फोटो पाहिजे होते याच्यात रामायण दाखवायचं होतं. मग मी स्वतः फोटोग्राफी शिकलो. 6 महिने त्याच्याकडे फुकट काम केलं आणि शिकून मी स्वतः तयार केलेले ते फोटोग्राफ्स. कारण रामायण असं आहे की रामायणच का दाखवायचं होतं. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 2 मोठाले काव्य आहेत महाभारत आणि रामायण. आदर्श जीवन कसं पाहिजे तर फक्त रामायण दिशा देऊ शकतं. आणि हे फक्त हिंदू धर्मासाठी नाही आहे. मानव जातीचं कल्याणाचं विश्व जर पाहिजे असेल म्हणजे हे पाहिजे असेल सौख्य तर फक्त रामायण दिशा देऊ शकतं. म्हणून मी काय केलं की ज्याच्या आचार विचारात रामायण आहे आपण म्हणतो की 184 योनीतून जावं लागतं तसं ज्याच्या आचार विचारात रामायण आहे त्याला मोक्ष इथेच मिळू शकतो. 184 योनीतून जायची गरज नाही. म्हणून आपण 84 फोटोमध्येच रामायण घेतलं की जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनामध्ये राम पाहिजे. कारण रामामध्ये आदर्श जीवन फक्त रामाने देऊ शकतो. खजुराहो इकडे खजुराहो झाशी उत्तर प्रदेश. उत्तर छत्रपतींची समाधी रायगडवरची. मी तर गेलो नाही परंतु हे 2 वर्षापूर्वी साकारले. आणि खेडेकर साहेबांचं नाव ऐकलं असेल तुम्ही. खेडेकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत ते. मी म्हटलं की खरं साहेब माझी त्यांची फार जुनी ओळख आहे. मी म्हटलं खरं साहेब तुमच्यामुळं आज शिवछत्रपती संभाजी महाराज माहीत झाले. इतिहास माहीत झाला.
गडकिल्ले माहीत झाले, तर मला ही मूर्ती हे करायचं आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात पवित्र आहे. कारण ज्यावेळेस मी हे माझा आदर्श जवळपास मी हा छंद जोपासलेला 38 वर्ष झाले त्याला, बरोबर 38-40. एक दिवसाची मेहनत नाही. 40 वर्षापूर्वी मी हा विचार केला होता की मला कोणाशी स्पर्धा करायची नाही, मला कोणाचा द्वेषही करायचा नाही, मला कोणाच्या पुढे जायचं नाही, मला कोणाकडून अपेक्षा पण नाही. बरोबर. पण जी माझी कला आहे याच्यातून राष्ट्रभक्ती मला वाढवायची आहे. म्हणून मी काय केलं की खेडेकर साहेबांना सांगितलं 6 जूनला राज्याभिषेकाच्या दिवशी 2 वर्षापूर्वी छत्र म्हणजे मला पाहिजे होतं की याच्यावर रायगडाची माती ठेवायची आहे. मग त्यांनी 6 जूनला 2 माणसं पाठवली रायगडावर आणि ती माती मला घरपोच पाठवली, ती याच्याखाली ठेवलेली आहे. सगळ्यांसाठी पवित्र जागा आहे ही. बरोबर. ती तर माझ्यासाठी तर आहेच पण प्रत्येकासाठी बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून मी त्याच्यात माती ठेवलेली आहे. आपण तर गेलो नाही परंतु छत्रपतींचं जिथं तुम्हाला सगळं पोच हो राहिले, हां तुम्हाला सगळं पोच हो राहिले. पोच व्हायला लागली. ते कामच तसं करून राहिले ना. आता हे म्हणजे एक आता जी विरुची लेणी दाखवली, माझं राष्ट्रीय पुरस्कारासाठी सिलेक्शन झालं होतं दिल्लीला 4 स्टेटमधून. आणि त्यावेळेस मला एका फॉरेनरनं मागितली होती 2005 मध्ये. किती किंमत असेल त्यावेळेस 10 लाख रुपयाला मागितली होती. मला 10 रुपये म्हणजे काय मला चांगलं कळतं, पण याच्या पुढे मला लाखाचे हिशोब नाही. बरोबर. मी देतच नाही. ते म्हणे आणखी काही अपेक्षा असली तर सांगा, पण मी म्हटलं मला द्यायचीच नाही ती. मी फक्त एक विचार करून केलेला आहे की ज्या देशामध्ये राहतो त्या देशाविषयी प्रत्येक नागरिकाने विचार करायला पाहिजे. कारण देश हे तर आपण आहे, आपल्यामुळे देश नाही. हा कुठंतरी रोज जो मागं पडलेला विचार आहे हा कुठंतरी यायला पाहिजे पुढं. म्हणून मी प्रयत्न करतो. मला म्हणजे भेटल नाही भेटल प्रयत्न करणं. पण आपण जे करू शकतो ते तर आपण करायला पाहिजे. कुठंच नाही. मी फक्त माझ्या मनात एक छत्रपतीविषयी आदर्श आणि भारतीय संस्कृती आणि हे कसं आहे की हे मॉन्युमेंट्स मी मुद्दाम मॉन्युमेंट्सच का निवडले, कारण ही आपली संस्कृती इतिहास आहे. हा प्रत्येक भारतीयानं पाहायला पाहिजे, पण प्रत्येक भारतीय नाही पाहू शकत. कारण हे पाहायचं असलं तर 2 गोष्टीची आवश्यकता असते, वेळ आणि पैसा. आणि आपली शोकांतिका अशी की दोन्ही एकत्र राहत नाही. ज्यांच्याजवळ पैसा आहे, वेळ त्याच्याकडे पैसा नाही, तर कुठेतरी त्यांना हे आपली संस्कृती इतिहास माहीत हवा. आता प्रत्येक जण उंबरखिंडी, आता मी सगळं केलं, मी एका ठिकाणी नाही गेलो, आता दुसऱ्याचा तर विषयच द्या सोडून. असं तर आम्हाला इथं बघायला भेटले तुमचे. आता पत्रिका गेट आहे हे जयपूरचं, ही सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. हे सगळे पोतीचे मणी आहेत, हे तोरणाचे मणी आहेत, हे साडीचे लेस आहेत, हे लग्नपत्रिका डिझाईन्स आहेत, या थैलीचे जाळे आहेत, आतमध्ये मूर्त्या सुद्धा आहेत. गोळा करायला काय सोबत नाही ना. आता हे झाडूच्या काड्या आहेत ह्या. जरी वेस्टेज मटेरियल असलं तर ते प्रत्येक फिट बसल. जर मी सांगितलं तर ती ओळखू येत नाही, तर तुम्ही कल्पना सुद्धा किती वस्तू येते अशी कल्पनाच येत नाही म्हणूनच नाही. बिलकुल कळणार आहे. तुम्ही आम्हाला एवढं फोटो सांगितले. आता ही जोधपूरचा क्लॉक टॉवर आहे हा. आता हे सुद्धा हे पडद्याचं जे असतं, पडद्याला आपण बाहेर लावतो ते कलर सुद्धा त्यांनी परफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हे पेनाचे आहे, ते कलर पेनाचं टोक निघतं ना त्याचं आहे. हे घड्याळी आहे, हे पोतीचे मणी येते, हे पोतीचे मणी, ही जाळी वगैरे हे मणी. आणि याच्यात मी 3 घड्या लावलेल्या आहेत. तिन्ही बाजू. तिन्ही बाजू 2 मुद्दाम बंद ठेवलेले आहेत मी, डावी आणि उजवी. बंदच का ठेवली, घडी जरी बंद असली तर दिवसातून 2 वेळेस ते ॲक्युरेट टाइम देणार. बरोबर. 1 सेकंदही मागपुढं होणार नाही. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आमच्या 2 घड्या फिक्स आहेत. एक भूतकाळ डाव्या बाजूची जन्म झाला ती, आणि भविष्यकाळ मृत्यू येणार ती. हा कोणीच बदलू शकणार नाही, कोणाच्या हातात पण नाहीये. फक्त वर्तमान आमच्या हातात आहे, तेवढं फिरत ठेवणं. म्हणून मी ही चालू घडी माझी सेल संपलाय तिचा, तर मी चालू बंद करू शकतो तिला. म्हणून हे वर्तमान आमच्या हातात आहे, एवढं फिरत ठेवा तुम्ही, याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून असं केलं. आणि आता ही अमर जवान ज्योती 1971च्या युद्धामधली, आता हे सुद्धा LED बल्ब आहे. हे पेन आहे, ते हे जे पिल्लर दिसतात हे आतमध्ये टोक सुद्धा दिसते, त्याचे वॉल पेन आहे ते. ही बांगडी आहे, खाली कुंकवाचा करंड आहे, साडीची लेस वगैरे, हे सगळी डिझाईन वगैरे सगळी आतमध्ये केलेली आहे.
हे अमर जवान. अमर जवान ज्योती. ते तुमच्या जवळचं शिर्डीचे साईबाबा. शिर्डी साईबाबा आमच्या जिल्ह्यातले. जिल्ह्यातले. आता हे 3 दरवाज्यातून जातो आपण, सगळे लेडीजचे ऑर्नामेंट्स इथे. हे मागचं वगैरे इथून आपण मुख दर्शन घेतो याच्यातून. भारी डोकं लावलं बरं का. ती भारी याला आहे ना, याला तुम्हाला वेळ कोणी कल्पना पण करू शकत नाही. मी म्हटलं तुम्हाला इथं आला की आता माझा एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. तुम्ही आता नगरचे, मला बस आज फोन नंबर वगैरे घेऊन जातात ना, ते म्हणे आम्ही पुण्यापर्यंत गेलो, फक्त इथून तिथून 5 तास तुमच्याच विषयावर चर्चा. म्हणजे कसंच केलं असेल अभिमित प्रश्न. ही आता छत्रपतीची राजमुद्रा आहे. राजमुद्रा आपण अष्टकोनावर घेतलेली आहे. अष्टकोनच का घेतला की छत्रपतींचं स्वराज्य अष्टप्रधानावर होतं म्हणून अष्टकोन घेतलेलं आहे आपण. आणि छत्रपतींचं अष्टप्रधानावर होतं म्हणून हे 8 प्रत्येक घेतलेले आहेत. मुख्य मी 3 पिल्लर उभे केलेले ते. 3च का घेतले मी, कारण छत्रपतींनी सामान्य लोकांमधून स्वराज्य तयार केले किंवा राष्ट्र घडवलं. बरोबर. तर सामान्य लोकांमध्ये त्यांनी 3 गुण हेरले. आजही आपण जर विचार केला तर हे 3 गुण फार महत्त्वाचे आहेत माझ्या दृष्टिकोनातून. एक, छत्रपतींनी प्रत्येक माणसाचा स्वाभिमान जागृत केला, त्याला त्याचं कर्तव्य शिकवलं. आणि तिसरं, राष्ट्रासाठी म्हणजे स्वराज्यासाठी लढणं शिकवलं. ह्या 3 गुणामुळं औरंगजेब सारखा आपल्यापेक्षा कैक पटीनं मोठा इथं जिंकू शकला नाही. औरंगजेबाचं जर वर्णन ऐकलं असेल तुम्ही तर 5 कोटीचा खजिना, एक अख्खा औरंगाबाद त्यावेळेस चालायचं एवढं सैन्य त्याचं, 5 लाखाचं सैन्य, त्याचे मग बाजार बुनगे, बाजारावाले असे कमीत कमी 2-4 लाख लोक, 2-4 लाख. एवढं असूनही तो महाराष्ट्राला जिंकू शकला नाही छत्रपतींच्या स्वराज्याला, शेवटपर्यंत. फक्त ही 3 गुणामुळं. म्हणजे आजही जर आपण विचार केला, आपण आपला स्वाभिमान जागृत केला तर आपण काही पण करू शकतो. बरोबर. हे महाकालेश्वर मंदिर उज्जैनचं. आता हे सगळे जे हे पिल्लर दिसतात हे टूथपिक येते सगळे पानातल्या दुकानातल्या. आणि लग्नपत्रिका 128 पिल्लर. कारण लग्नपत्रिका एक मी विचार केला की लग्नपत्रिका हा 2 घरांचं मिलन असतं. बरोबर. तिथून काहीतरी उत्पत्ती होती आणि पाठवणाऱ्याचा उद्देश एकदम चांगला असतो की नवीन संसारात जावं, म्हणजे तिचं सुरुवातपासूनच चांगलं असतं. तर मी चांगल्या कामासाठी उपयोग केला. हे शकस्तंभ हा पैठणचा, म्हणजे जिथं आपलं शक्य संवत्सर सुरू झालं जुन्या पैठणमध्ये, तर त्याचं हे. आता हे सुद्धा पोतीचे मणी आहेत. हे लग्नपत्रिका डिझाईन, हे लेस आहेत, ह्या हे कुंकवाचा करंट आहे, हे मणी वगैरे त्याच्यावर बसून कावळा पाणी प्याला म्हणजे त्याच्यात वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे खरा मूळ हे संकल्पना आहे की गौतमीपुत्र सातकर्णींना शकांचा पराभव केला आणि नवीन सुरू केलं त्यांनी शके. तर हे आपल्या 2024चे 78 वर्ष मागं असतं. तिथून शके संवत्सर सुरू झाला आपलं. तर तिथं हा पिल्लर उभा केला त्या दिवशी गौतमपुत्र सातकर्णी. असं पैठण का? पैठण म्हणजे खुद्द कोणतं का? जुनं कावसा. अच्छा. कारण आमचे नाते घेतली आठवडला एक तुनीला असं का? आता ही एक माझी संगीताची एक, मला म्हणजे संगीत खूप आवडतं. तर संगीत म्हणजे काय माझ्या दृष्टिकोनातून, संगीतामध्ये 7 स्वर असतात, सारे गा मा पा धा नि सा, म्हणून मी 7 पिल्लर घेतलेली ती. सारे गा मा पा धा नि सा 7 पिल्लर आहे त्याच्यात. आणि 7चा अर्थ काय होतो, म्हणजे स्वर कसे चढत जातात ते, म्हणून मी हे पिल्लर पहिला छोटा आणि सगळ्यात शेवटचा उंच घेतलेला आहे. म्हणजे स्वर केवळ चढत जातात. आणि संगीत म्हणजे काय, स म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत आणि त म्हणजे ताल, असं संगीत होतं. मग मध्ये मी हे डान्स करणाऱ्या, वाजवणाऱ्या अशा नृत्यांगांना लावलेल्या आहेत. जर खरंच आम्ही संगीताची साधना उच्च कोटीची केली तर काय प्राप्त होऊ शकतं, म्हणून या 7 पिल्लरच्या खाली मी 7 खंड लावलेले आहेत. ही पृथ्वी, हा सूर्य आणि ही पृथ्वी, याच्यावर 7 खंड आहेत. 5 महासागर आणि दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, याच्यावर जी कोणी जीवसृष्टी राहील तिच्या मनावर राज्य करण्याची ताकद संगीतामध्ये आहे. म्हणून अशी एक संगीताची संकल्पना आहे. हे ओढू बुद्रुकची.
छत्रपती संभाजीराजांची समाधी. आता सुद्धा पेन्सिल येते, हे मणी येते, पेन्सिलची पिल्लर ठोकून देतो आपण, फेकून देतो ते. सगळं वेस्ट मटेरियल असं काही. जैन धर्माचे जे महावीर स्वामी आहेत त्यांचं महापरिनिर्वाण जिथं झालं होतं त्याचं हे ऑफिसमधली पेनाची डब्बी आहे, हे तोरणाचे मणी आहेत, हे मणी आहेत, ही बांगडी वगैरे सगळ्या धर्माचं मंदिर बनवले. हो सगळे धर्म असं म्हणतात नाही, सगळ्या धर्म कारण आपलं राष्ट्रच असं आहे की आपण सगळ्यांशी बनवले, सगळ्यांचेच बनवले असं काही. हे शहीद समाज स्मारक आहे, जोधपूरला जयपूरला एक आहे आणि एक दिल्लीला आहे. आता हे सुद्धा मेणबत्तीला जी बाटी राहते ती मेणबत्तीची बाटी आहे ही. हे ते बंदुकीच्या गोळ्या असतात ना, त्याच्या ते झाडूमध्ये ज्या काड्या निघतात त्या झाडूतल्या काड्या आहेत. ही बांगडी ही, त्याच्यानंतर ही आल्मंड ड्रॉप ही 10 रुपयाची बाटली, ती बाटली ही बाटली. त्याच्यानंतर हे लाईटला जे फिटिंगला वगैरे येते ना कमानी त्याचं ही बांगडी वगैरे असं वेगळं वेगळं मटेरियल आहे. कॉम्प्युटरचे बटन येते, पेनाचे टोक येते, कॉम्प्युटर कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर कॉम्प्युटर. एक कॅथेड्रलचर्च आहे दिल्लीच्या, हे सुद्धा सगळी ग्रेटिंगच्या पाठीमागचा भाग आहे त्याचं केलेलं आहे. स्वामीनारायण मंदिर अक्षरधाम गुजरातचं. आता हे सुद्धा हे सगळे हेरी फिल्स आहेत, या आतमध्ये लग्नपत्रिका डिझाईन्स आहेत, या थैलीच्या जाळ्या वगैरे. तिरुपतीचं बालाजी मंदिर. हे चेन्नईचं महाबलीपुरम आहे. असे 7 मंदिर होते, 6 समुद्रात बुडाले, आता फक्त एकच अस्तित्व. आता हे सुद्धा ट्यूबलाईटचं स्टार्टर आहे, जुने ट्यूबलाईट यायचं ते. ही बांगडी आहे, हे कपडे सुकवायची चिमटी येते 3. हे त्याच्यामधली युक्लेम आहे, ही काचीची गुटी आहे, शार्पनर आहे. हे व्हिक्टोरिया मेमोरियल आहे कलकत्त्याचं, हे सुद्धा बहुमधल्या डिझाईन्स आहेत. हे सगळ्या लग्नपत्रिका आहेत. त्याच्यानंतर ही टूथपिकच्या काड्या, हे वॉटर बॅगचं झाकण आहे, हे वरचं ते गुड नाईट येते ना ते बाटली, गुड नाईट बाटली त्याचं येते, वर कानातलं आहे. ह्या बांगड्या आहेत, वरती गोष्ट जोखून ठेवावं लागत असलं. इतकं गोळा केलं करत असतील सगळं, इतकं सामान्य मजूर की आमच्या घरचे वैत होऊन जाते. त्याच्यामुळे म्हणलं तू फिकीर नको करू, मला पवार साहेबांनी 4 एकर जमीन दिलेली, मरूस तर लोकांनी किती जरी दिलं तरी साठवून ठेवलं. हे लोटस टेम्पल आहे दिल्लीचं, हे विधान भवन मुंबईचं. हे सगळे सिगरेटच्या पाकिटचं आहे. ही जाळी सुद्धा सिगरेटच्या पाकिटची आहे. आतमध्ये सिल्वर कोटेड पेपर होतं. ही खास बेटा तुझ्यासाठी कविता आहे. ही एक स्त्री दाखवलेली आहे, माझी कविता आहे की मातीमध्ये ती आहे, मातीमध्ये ती आहे, शेतीमध्ये ती आहे. म्हणजे माती शब्दात पण आहे, शेती शब्दात पण ती आहे. नातीगोतीमध्ये ती आहे, संस्कृतीमध्ये ती आहे, गतीमध्ये ती आहे, गतीमुळे प्राप्त होणाऱ्या प्रगतीमध्ये सुद्धा ती आहे. मग ती कोण असेल? आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल किंवा मुलगी असेल. ह्या चारीचं ज्याही माणसामागे इन्स्पायरेशन असेल तर तो माणूस कधीच कोणत्याही क्षेत्रात मागे येऊ शकत नाही असं मला वाटतं. बरोबर. फक्त या चारीचं इन्स्पायरेशन महत्त्वाचं आहे. चल रे. म्हणून मी पाठमोरी दाखवलेली आहे स्त्री ती की कोणतंही नातं तुम्हाला जे असेल ते धरा. तुम्ही जे तुम्हाला त्याच्यात योग्य वाटत. हां, कारण ह्या 3-4मध्ये एवढी ताकद आहे की काही पण करू शकतो म्हणून. बरोबर. इंडिया गेट. इंडिया गेट. मी म्हणतो ना, फक्त भारतातल्या स्त्रियांनी एकत्र यावं आणि त्यांनी सांगावं की आम्हाला काहीच नाही लागत, फक्त 2 वेळचं जेवण द्या. भ्रष्टाचार 10% येईल. कोणालाच गरज नाहीये. हो, मग काय तर सगळं खालीच ठेवून जाते. हो, हे 4 मिनिट हैदराबादचं. तुम्ही आता जे म्हटले ना, खालीच ठेवून जाते. निसर्गामध्ये किंवा देवानं 2 गोष्टी केलेल्या आहेत. एक तर माणसाला द्यावं लागतं किंवा सोडून द्यावं लागतं.
आणि सगळं सोडून देणार ते देत कोणीच नाही हा, देत कोणीच नाही. आता हे कसं आहे की जे सोडून द्यावं लागतं ते आपल्या हक्काचं हा. आणि देतो कुठं की सार्वजनिक ठिकाणी आपण. बरोबर. आता ही रिफिलचे रणगाडी येते, आता ही जॉटर रिफिल आहे, ही सलाईनची निडल आहे, ही इंजेक्शनचे निडल्स आहेत, हे फ्रॉकचे हुक आणि त्याच्यावर बॉल पेनचे टोक मिसाईल सारखं दिसतंय. याच्यावर मी रिफिलच का वापरल्या सगळ्या या, कारण युद्धाचा आमचा इतिहास आजपर्यंत असा आहे की युद्ध आम्ही सगळे जिंकतो पण 2 गोष्टीमध्ये हारतो, एक तर गद्दारीमध्ये आणि दुसऱ्या ॲग्रीमेंटमध्ये. केव्हाही ॲग्रीमेंट करायचं असेल तर सैन्याच्या त्यागाचा विचार करूनच ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे. जर सैन्याची ताकद, बंदूक आणि ही लेखणी जर सोबत असली तर आमच्याकडे वाकड्या नजरेने एकही माणूस पाहू शकत नाही, एकही राष्ट्र पाहू शकत नाही, एवढी आमची शिवाजी ताकद. महाराज युद्ध तसंच असायचं ना. आता एक याच्यात महत्वाचं की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रिया हे गोल कुंकू लावतात. गोलच का लावतात? कारण पृथ्वीचा आकार गोल आहे, ब्रह्मांड गोल आहे, विश्वाचा आकार गोल आहे. म्हणजे देशाच्या दृष्टिकोनातून एक सैन्य शहीद होतं पण त्या स्त्रीच्या दृष्टिकोनातून तिचं विश्व या राष्ट्रासाठी समर्पित आहे. फक्त एकटा मेलेला नाही तो, बरोबर. तिच्या स्त्रीचं पूर्ण म्हणजे जे काही भावभावना असतील सगळं विश्व या राष्ट्रासाठी समर्पित आहे. त्यांचा विचार करूनच ॲग्रीमेंट व्हायला पाहिजे. असा जर विचार केला तर आमच्याकडे वाकड्या कोणीच पाहू शकत नाही, एवढी आमची ताकद आहे. एवढा विचार करत नाही. आता हे महात्मा गांधीचं स्मारक आहे, जिथं त्यांचा अस्थिकलश ठेवलेला आहे इथं, आणि 2 ऑक्टोबरला पहिलं सूर्यकिरण त्याच्यावर पडतं. आता हा PVC पाईप आहे, हे थैलीचे जाळे आहेत, हे पॉन्डचे डब्बे येतात ना, ते डब्बे येते 10 रुपयाचा. ही नेल पॉलिशची बाटली पाठीमागची नेल पॉलिशची बाटली. ओळखत नाही ते, असं बघितल्यावर कळते. ही नेल तुम्ही पॉलिशची सांगताय म्हणून बाटली, कळतंय, नाहीतर लक्षात येत नाही. महात्मा गांधी त्याच्यावर. ही नेल पॉलिशची बाटली, याच्यावर महात्मा गांधीला वापरलेली म्हणजे पेंट केलेली. महात्मा गांधीचं हे नेल पॉलिशच का घेतली मी? कारण मृत्यूनंतरही माणसाच्या 2 गोष्टी वाढतात, एक केस आणि एक नख. हे एक अंशी सत्य आहे की ज्याला जे मिनरल लागतात तो भेटतात त्याला, म्हणजे जरी बाकी शरीर कुजलं तर ह्या 2 गोष्टी वाढतात. तसं आज महात्मा गांधी जरी हयात नसले पण त्यांचे विचार केव्हाही वाढणार आहे. तुम्ही मारणाऱ्यांना किंवा नथुराम गोडसेनं मारलं म्हणून मारणारे नाही. बरोबर. तर म्हणून मी नेल विचार पॉलिश मरतच केली. नाहीत ना. माणूस जरी मेला तर त्याचे विचार तसेच राहतात. हे विठोजी होळकरची समाधी उमा महेश्वरला जी आहे ती. आता हे सुद्धा फ्लॉवर पॉट आहे, हा त्याच्यावरती तुटलेलं आहे ते. हे बाटले झाकण आहे, हे वर तोरणाचं म्हणजे हे याचं लाइटिंग येते त्याचं कॅप येते. तुमचं भाऊ घरचे पण शिकले असतील थोडंफार काही. नाही इतकं, कारण हे बनवायला आहे ना लय किती आणि समोर काहीच नसतं. नाही ना. लाईन मध्ये नाही. आता मी ज्या वेळेस करतो, तुम्हाला मुलं वगैरे असतील ना. एक मुलगा आहे मला. हा ना. त्यांना नाही का असं वाटत नाही का असं आवड का नाही का? नाही आहे आवड त्यांना, पण पेशन्स पाहिजे ना. 6 महिने एका विचार काम, परत विचार, कल्पना शक्ती. तेच तर मग याच्यावर लय काम करावं. या मुलांसाठी तर मी तर नक्की सांगेल की वाचनाशिवाय पर्याय नाही. बरोबर. मी ज्यावेळेस 8वी 9वी होतो, 10वीला, तर किती वाचत असेल मी? रोजच्या 1000 पानं वाचायचो मी, एक पुस्तक वाचायचो मी रोजचं. हे सगळं तिने बनवलंय कसं काय बघतो रोजचं म्हणून मी 1,000 पानं वाचायचो मी. माझं असं एकही पुस्तक नाही की जे वाचलं नसेल. अध्यात्म असो, कृषी असो, कोणते असू द्या, पुस्तक हातात पडलं की संपलं समजायचं ते. हे विवेकानंद स्मारक आहे कन्याकुमारीचं. हे समुद्राच्या खडकावर आहे. आता हे सुद्धा काचेचे गोटे आहेत. ही सुद्धा काचेची गोटी आहे. त्याला शार्पनरची कॅप आहे. ही रिफिल आहे त्या करण्याचा प्रयत्न केला म्हणजे केला म्हणजे काय झालेच ते उपयोग झाले. याच्यात आता बरेचसे लोक आलेत ना, खूप व्हिजिट करतात. बरोबर. तर अक्षरशः ते म्हणते की तिथले इथं आणि इथं काहीच फरक नाही. काहीच फरकच नाही वाटत. एवढं कळतं. फोटो काढून त्याला तुम्ही हे असं त्याला बघताना असं वाटू राहिले की आपण समक्ष तिथं उभे आहेत का काय असं वाटायला लागले त्याला. हा दिल्लीचा लाल किल्ला नाही ना. आतापर्यंत आपण जे पाहिले का समजा त्यांनी बनवलेले इथं, आपण जे समक्ष डोळे बघून आलो ना, असं वाटू राहिलं आपण त्याच्या समोरच उभे आहेत. दिल्लीचा लाल किल्ला, पेनाचे कार्टेज वगैरे. आणि हा माझा उद्देश आहे की ज्याच्यासाठी मी सगळं हे केलं तो हा प्लान आहे, हा की माझ्या दृष्टिकोनातून राष्ट्र म्हणजे काय. म्हणून मी काय केलं की बुद्धिबळाच्या प्याद्यापासून
वजिरापर्यंत 8 ह्या बाजूला आणि प्याद्यापासून राजापर्यंत 8 ह्या बाजूला. कोणाचं स्थान केवढं असू द्या, पण राष्ट्रापेक्षा मोठं कोणीच नाही. कोणाचं स्थान नाही. आणि मी बुद्धिबळच का घेतला, कारण बुद्धिबळाचा नियम एक असा आहे की आपल्याला याच्यात गद्दारी करता येत नाही. म्हणजे राजाच्या बाजूला प्यादी आली तरी मारू शकत नाही. तसं आम्ही सगळ्या भारतीयांनी वागायला पाहिजे. आणि याचं एक वैशिष्ट्य, एक नियम आहे की जर एक प्यादी 8व्या घरात जर केली तर पाहिजे ती होऊ शकते. बरोबर. तसं तुमचं आमचं जर कर्तव्य चांगलं असेल तर आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. म्हणून मी बुद्धिबळ घेतलेलं आहे. आणि हे शेवटी कसं आहे की हे कासव घेतलेलं आहे मी. ही एक पाय लेडीजचा, एक जेंट्स आहे, वर हात केलेले आहेत असे हे, आणि मध्यभागी मी कासव घेतलेलं आहे की प्रत्येक माणसानं वर हात म्हणजे काय काम करायला पाहिजे राष्ट्रासाठी, स्त्री असो पुरुष असो. आणि तुमच्या मनामध्ये जे षड्रिपू आहेत हे बाजूला ठेवले तरच तुमच्या हातून काम होईल. म्हणून मी मुद्दाम कासव ठेवलेलं आहे की तुमच्या मनात जे षड्रिपू आहेत ते बंद करा, राष्ट्रासाठी काम करा. आणि हा पूर्ण प्लान आहे आपला, हा ज्याच्यासाठी पवार साहेबांनी मला ही जमीन दिली. पवार साहेब माझ्या घरी रात्री 2:30 वाजता आलेत ताई, हे फक्त पाहण्यासाठी. आणि हे सगळं आता हे कसं आहे की हे भारत मातेचा पुतळा 9 काला दालन घेतलेले ते. 9 म्हणजे काय की हे स्मारक म्हणजे रत्न आहेत, म्हणून हा भारत मातेच्या गळ्यात नवरत्नाचा हार अशी एक संकल्पना आहे. आणि भारत मातेचे 2 डोळे कोणते, मी एक कारंज्याचे रूपण दाखवणार आहे गार्डनमध्ये. डोळा कोणत्याला म्हणता येईल की जर दुसऱ्याचं सुख दुःख पाहून डोळ्यात पाणी आलं तर ती खरी माणुसकी. आणि माझ्या नजरेत तर भारतात 2च व्यक्ती असे आहेत की ज्यांच्या डोळ्यात पाणी आहे म्हणून देश जिवंत आहे. एक सैन्य आणि दुसरं शेतकरी. याच्या व्यतिरिक्त कोणाच्या डोळ्यात पाणी नाही आहे. म्हणून मी या कारंज्याच्या याच्यामध्ये एका जवानचा पुतळा ठेवणार आहे, एका शेतकऱ्याचा पुतळा ठेवणार आहे. पाणीच का घेतलं मी, कारण पाण्याचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेस वाहतं ते तर त्याच्या मार्गात केवढंही गड्डा आलं काही येऊ दे, ते भरल्याशिवाय पुढं जात नाही. बरोबर. आणि समतल राहतं. केव्हाही ते असं उतारे असं राहताना ते केव्हाही एका स्थिर लेवलला राहते. तसं शेतकऱ्याचं आणि सैन्याचं जीवन आहे. जसं जाईल तसं. नाही, हे कधीच विचार करणार नाही की मी शत्रूचं रक्षण करतो का गुंडाचं करतो का कोणाचं करतो. आणि शेतकरी असा कधी पिकवताना विचार करणार नाही की मला याला द्यायचं नाही का त्याला द्यायचं नाही का असं नाही करायचं. ते कोणी असू द्या. तर हे दोघांचं जीवन आदर्श आहे. आणि आपण आपल्याला अभिमान आहे का आपण शेतकरी कुटुंबातले आहेत. आपण आपल्या वडिलांनी आई म्हणजे शेतीसाठी घाम घाललेला आहे. मग शेतकऱ्याचं जीवन म्हणजे मी तर म्हणतो ना, शेतकऱ्यासारखं तर म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांना आदर्श घ्यायला पाहिजे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि काकाची ही अनोखी कला तुम्हाला कशी वाटली हेही कळवा. आय नो व्हिडिओ थोडा अंधारामध्ये झाला आहे कारण की लाईट नव्हती, तरीसुद्धा खूप छान असा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांना शेअर करा. भारत दर्शन सगळ्यांना झालं पाहिजे. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय जय महा